कल्याण मंदिराचे कार्य हळूहळू म्हणता बरेच वाढले होते. मुंबईच्या इतर श्रमिक लोकांच्या वस्तीतही या कार्याचा हळूहळू प्रचार होऊ लागला होता. अलीकडे खेड्याखेड्यातून उन्हाळ्यात नि हिवाळ्यात जी श्रमदान शिबिरे भरत असत, त्यातही कल्याण मंदिराचे कार्यकर्ते भाग घेऊ लागले होते. का कोण जाणे, पण दादांचा या योजनेला फारसा पाठिंबा नसे. अर्थात कुणाच्या जाण्याच्या आड ते येत नसत, पण त्यांनी आपले कार्यक्षेत्र अफाट मुंबई शहरापुरतेच मर्यादित केले होते. मुंबई सोडून ते सहसा कुठेही बाहेरगावी जात नसत. 12ही महिने कुठल्या ना कुठल्या तरी सामाजिक कार्यात ते गुंतलेले असत. नाही म्हणायला 4 महिन्यांपूर्वी उमरावतीचे त्यांचे एक स्नेही भावे गुरुजी मुंबईला आले होते. त्यांच्या आग्रहाखातर त्यांच्याबरोबर दादा 15 दिवस उमरावतीला गेले होते. दादांचे हे स्नेही उमरावतीच्या भारत सेवा समाज या सुविख्यात सामाजिक संस्थेचे चालक होते. दादांच्या कल्याण मंदिराचे कार्य पाहण्यासाठी ते मुद्दाम मुंबईला आले होते. भावे गुरुजी आपल्या संस्थेतर्फे उमरावतीच्या आसपासच्या विविध खेड्यातून श्रमदान शिबिरे चालवित असत. दादांच्या कल्याण मंदिराचे कार्य पाहिल्यानंतर दिवाळीच्या रजेत निघणाऱ्या श्रमदान शिबिरात इथले काही कार्यकर्ते मार्गदर्शनासाठी पाठवावेत असा त्यांनी दादांना आग्रह केला होता. दादांनी त्यांची विनंती मान्य केली होती. त्याप्रमाणे दसऱ्याच्या मुहूर्तावर श्रमदान शिबिरे सुरू होणार आहेत असे भावे गुरुजींचे 15 दिवसांपूर्वी दादांना स्मरणपत्र आले होते. दादांनी ते वाचून दाखवताच कल्याण मंदिरातल्या प्रवासप्रिय मंडळीत उत्साह संचारला होता. पुष्कळांनी जाण्याची तयारी दर्शवली. अर्थात निवड करणे दादांच्या हाती होते. शिबिरे महिनाभर चालणार होती, त्या दृष्टीने ज्यांना तितकी सवड होती आणि कामाची तळमळ होती अशांनाच पाठवणे आवश्यक होते. शेवटी 7 स्त्री कार्यकर्त्या आणि 10 पुरुष कार्यकर्ते मिळून 17 मंडळी तयार झाली. स्त्री वर्गात वृंदा, कमा सोडून इतर प्रौढ स्त्रियाच होत्या. मंडळींची निवड करण्यासाठी नि प्रवासाची एकंदर रूपरेषा आखण्यासाठी आजची सभा दादांनी घेतली होती. सभा संपेपर्यंत 8 वाजून गेले. सभा संपल्याबरोबर वृंदा आणि कमा दोघी बाहेर पडल्या. रस्त्याला लागल्यावर कमाताईने हर्षाने म्हटले, "हा प्रवास करायला मिळतोय म्हणून तुझे आभार मानले पाहिजेत." "माझे कशाला? तू आधी येणार नाही असे म्हणालीस." "अजूनही माझी फारशी इच्छा नाही, कारण..." कमाने घाबरून मध्येच म्हटले, "पुरे झालं बाई तुझं. आता आणखी काही कारणे काढीत बसू नकोस, नाहीतर तुझ्याबरोबर मलाही इथंच बसावं लागेल." "ते का?" "आई म्हणाली की वृंदा जात असेल तरच तुला मी पाठवीन." वृंदाने हसून म्हटले, "हो, हे तू मला सांगण्यापूर्वीच दादांना सांगितलेस आणि म्हणून त्यांच्या आग्रहाखातर मला हो म्हणावं लागलं. म्हणूनच आता बेत फिरवू नकोस. तुला माहीत आहे, आज अगदी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात प्रवासाचा योग येतो आहे." वृंदाने आश्चर्याने विचारले, "म्हणजे आतापर्यंत मुंबईच्या बाहेर तू कधी कुठं गेलीच नाहीस?" "फक्त पुण्यापर्यंत मजल गाठले, पण अद्याप दूर प्रवास घडला नाही. जाण्याची संधी बरेच वेळा आली होती, पण आई मला एकटीला दूर कुठं पाठवायला तयारच होत नाही. या वेळेला तू बरोबर येणार आहेस, शिवाय सुशीलाबाई, रमाबाई वगैरे स्त्रिया आहेत. किती समजावलं तेव्हा तयार झाली." वृंदा हसली. कमाच्या आईचा स्वभाव तिला माहीत झाला होता. कमाने म्हटले, "शिबिर संपलं की मी मावशीकडे खामगावला जाऊन राहणार आहे थोडे दिवस. बाकी माझ्या मानाने तू बरीच गावे फिरलेस." "तशी काही फार नाही हिंडले." "वा, नर्मदा किनाऱ्याहून सुरतेला गेलीस, तिथून इथं मुंबईला आलीस. आता यापुढे मुंबईतच राहणार आहेस की आणखी कुठे जाणार आहेस?" वृंदाने हसून म्हटले, "अगं, ते मी कोण ठरवणार?" "तू नाहीस, मग कोण ग?" वृंदाने उजव्या तर्जनीच्या टोकाने आपल्या कपाळावर हलकेच आघात करीत गंभीरपणे म्हटले, "प्रारब्ध, नशीब. जिथे जितके दिवस एखाद्या माणसाचं अन्नपाणी असतं तितकेच दिवस तो तिथं राहतो." "अगदी माझ्या आईसारखंच बोलतेस तू." बोलता बोलता दोघी आपापल्या घरी जाण्यासाठी विरुद्ध दिशेला वळण्याच्या रस्त्यावर आल्या तसे कमाने म्हटले, "उद्या दुपारी ये ना, म्हणजे प्रवासाची सगळी तयारी करून टाकू. परवाच निघायचं म्हणजे उद्याच्या दिवसात सगळं आवरलं पाहिजे." "अशी काय मोठीशी तयारी करायची आहे? आणि घरी शिलाई कपड्यांचा ढीग पडलाय. जाण्यापूर्वी उद्या सगळं काम मला पुरं करून दिलं पाहिजे. मग येऊन नुसती जेवून जा परत." "नको ग, उद्या नको. संध्याकाळी भेटूच आपण." मग अधिक आग्रह न करता कमाने तिचा निरोप घेतला. थोडे दिवस मुंबईच्या बाहेर जायला मिळणार या विचाराने वृंदालाही बरे वाटले. तिची जाण्याची इच्छा नव्हती असे नाही, पण
दसरा दिवाळीच्या सुमाराला तिला शिलाईचे खूप काम मिळत असे, ते सोडून जायचे म्हणून ती नाही म्हणत होती. पण कमाच्या आग्रहाखातर ती तयार झाली होती. तसे पाहिले तर मुंबईत पाऊल ठेवल्यापासून तिथले धांदलीने शहरी जीवन तिला आवडत नव्हते. तिच्या वृत्तीशी ते जुळतही नसे आणि गेल्या 4-5 महिन्यात तिच्या मनावर विचारांचा नि शरीरावर अतिश्रमाचा बराच ताण पडला होता. मायेच्या सावलीतले विसाव्याचे कुठे ठिकाण नव्हते. आता यापुढे मुंबई सोडून दुसरीकडे कुठे निवांत ठिकाणी जाऊन राहण्याची शक्यता नव्हती. आता शेवटपर्यंत मुंबईतच आयुष्य काढावे लागणार हे तिला दिसत होते. ती एकटी कामात गुंतलेली असे तेव्हा अनेक वेळा तिचे मन आपल्या जीवनप्रवाहाची नागमोडी वळणे बघण्यात गुंतून जाई. आपण कैलासपूर सोडून बाहेर कुठे जाऊ याची तिला कल्पना नव्हती, पण सारंच अकल्पित घडलं. कैलासपुराहून आपण सुरतेला गेलो, सुरतेहून मुंबईला आलो. आता यापुढे आणखी किती वळणे यायची आहेत कोण जाणे. पण विचार करण्यात तरी काय अर्थ आहे. विचार करून घडणाऱ्या गोष्टी काही टळत नाहीत. जीवन प्रवाह काही बदलत नाही, मग विचार तरी कशाला. ती आपल्या खोलीत आली तेव्हा शालन झोपी गेली होती आणि तिची आई दाराशी बसली होती. तिने रघुनंदन येऊन गेल्याची बातमी वृंदाला सांगितली. ती बातमी ऐकून वृंदा आश्चर्यचकित झाली, कारण ती मुंबईला त्याच्या घरी आल्यानंतर तो तिच्याशी ज्या तऱ्हेने वागला होता त्याचा विचार करता तो इथे येईल असे तिला वाटले नव्हते. त्याने यावे अशी तिची अपेक्षा नव्हती, तशी तिची इच्छाही नव्हती. त्याच्याविषयी तिच्या मनात राग होता म्हणून नव्हे, त्याने तिच्या सुखाच्या मुळावर घाव घातला असला, तिच्या हृदयात आशा फुलवून त्यावर निखारा ठेवला असला तरी तिचा त्याच्यावर राग नव्हता. कारण जे नशिबात घडायचे होते ते घडून गेले होते. त्याबद्दल कुणालाही बोल लावण्यात काय अर्थ होता. बोल लावायचाच झाला, दोष द्यायचाच झाला तर विधात्याला अथवा आपल्या कर्माला द्यावा अशी तिची विचारसरणी असल्यामुळे तिच्या मनात त्याच्याविषयी राग नव्हता. शालनच्या आईने सांगितलेली बातमी तिने ऐकली नि निर्विकार मनाने म्हटले, बरं. रात्री 12 जागून तिने शिलाई काम केले आणि पहाटे पुन्हा 4ला उठून तिने ते काम हाती घेतले. दुपारी 11 वाजेपर्यंत तिने पुष्कळसे काम संपवले. 11:30 वाजता ती उठली आणि बाहेर जाण्याच्या तयारीने खोलीला कुलूप लावून नेहमीप्रमाणे किल्ली ठेवायला ती भागीरथीकडे गेली. शालनच्या आईला तिने म्हटले, कमाताईकडे मी जेवायला चालले आहे, संध्याकाळी परत येईल. पण आता तुझा भाऊ येणार आहे ना, काल निरोप ठेवून गेलाय. हो पाहते, जमलं तर लवकर येते, पण आला तर माझी फार वाट पाहू नकोस असं सांगा. आणि झटकन ती खोली बाहेर पडली. कमाताईंकडे ती पोहोचली तेव्हा कमाताई धुतलेले कपडे वाळत घालीत होती. बादलीत पातळाच्या पिळ्यांचा ढीग होता. आत शिरताच वृंदाने म्हटले, जेवायला आले हा मी. कमाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. तिने हसून म्हटले, इथून केलेली प्रार्थना ऐकलीस वाटतं. कसली प्रार्थना. तू आज जेवायला येशील असं काल मी आईला म्हटलं होतं, म्हणून काल तिने तुझ्या आवडीच्या आंबोळ्यांचं पीठ भिजवून ठेवलं होतं. काल रात्री घरी आल्यावर मला कळलं तू येणार नाही म्हणालीस, तेव्हा आता हे काम उरकून डबा घेऊन तुझ्याकडे येणार होते. बोलता बोलता स्वयंपाक खोलीकडे तोंड वळून वृंदा आल्याची तिने आईला उच्च स्वरात खबर दिली. वृंदाने बादलीतला पातळाचा एक पिळा उचलून झटकीत म्हटले, आज हा काय धोबीघाट केलायस. प्रवासाची पूर्वतयारी. महिनाभर राहायचं आहे तेव्हा भरपूर कपडे हवेत. संध्याकाळी वृंदा घरी आली तेव्हा शालन नेहमीप्रमाणे झोपी गेली होती. भागीरथी पलीकडच्या चाळीत कुणाचेसे बाळणपण करायला गेली होती. खोलीची किल्ली घेऊन आणि शालनला उठवून हाताला धरून ती आपल्या खोलीकडे गेली. कालच्या निरोपाप्रमाणे रघुनंदन दुपारी येऊन गेला किंवा नाही हे शालनची आई काही बोलली नाही. तीही ते विचारण्याच्या भरीस पडली नाही. दुसऱ्या दिवशी ती आपल्या इतर सहकाऱ्यांबरोबर गाडीत बसली. गाडी सुटली तेव्हा तिने सुटकेचा निश्वास टाकला. एकंदर प्रवास मोठा सुखकर झाला. उमरावती स्टेशनवर त्यांना उतरून घ्यायला भावे गुरुजी स्वतः हजर होते. भावे गुरुजी वयाने दादांपेक्षा 2-4 वर्षांनी मोठे होते, पण शरीराने त्यांच्यापेक्षा सुदृढ होते. ज्या गावी श्रमदान शिबिर भरणार होते ते अंजनगाव उमरावतीपासून 16 मैल दूर होते. तिथे या मंडळींना नेण्यासाठी बस तयार होती. बस उमरावतीपासून 12 मैलावर असलेल्या बोरगावपर्यंत जात होती. पुढे तिथून 4 मैलांचा प्रवास पायी अगर बैलगाडीने करावा लागत असे. रेल्वेगाडी, बस, बैलगाडी असा 3 टप्प्यांचा प्रवास संपून आणि प्रवासातल्या त्या विविध वाहनांचा अनुभव घेऊन सर्व मंडळी 5 वाजता अंजनगावला पोहोचली. सुशीलाबाई आणि वृंदा या दोघींशिवाय या मंडळींपैकी दुसऱ्या कुणीही खेडेगाव कधी बघितले नसल्यामुळे त्यांना काहीसे कुतूहल वाटत होते.
वृंदाला हे वातावरण परिचित होते. बऱ्याच दिवसांनी मनाला आवडणारे वातावरण दिसल्यामुळे तिचे मन प्रसन्न झाले होते. अंजनगाव सुमारे 7,000 वस्तीचे गाव होते. शिक्षणाचे अगर सुधारणेचे फारसे संस्कार न झालेल्या भारतातल्या कुठच्याही खेड्यासारखे हेही एक खेडे होते. कुठच्याही खेड्यात ज्या पद्धतीची वस्ती असते तशीच इथेही होती. आजूबाजूची ओबडधोबड घरे, या मंडळींना बघायला जमलेल्या विस्कटलेल्या केसांच्या नि मळकट कपड्यांच्या बायका आणि शेमडी लेमडी पोरे बघून कमाचा निम्मा उत्साह गळाला. या अशा ठिकाणी महिनाभर कसं राहायचं असा प्रश्न तिच्या मनात उभा राहिला. गाव ओलांडून भावे गुरुजींबरोबर सगळी मंडळी गावाच्या सीमेवर आली. तिथे एक मोठा बैठा वाडा होता, त्यात दाखल झाली. 10-12 प्रशस्त दालने असलेला तो वाडा झाडून पुसून लख्ख केलेला होता. पूर्वेकडच्या बाजूच्या एका दालनात बैठक अंथरलेली होती. मागच्या बाजूला स्वयंपाकघर होते. तिथे एक आचारी स्वयंपाकात गुंतला होता. न्हाणीघरात पाण्याची मोठी मोठी पिंपे भरून ठेवलेली होती. तो जुना पण मजबूत बांधणीचा खानदानी वाडा आणि तिथे पाहुण्यांसाठी असलेली उत्कृष्ट व्यवस्था पाहून सगळी मंडळी खुश झाली. सदानंदाने तसे बोलून दाखवताच भावे गुरुजी म्हणाले, हा वाडा 100 वर्षांपूर्वी बांधलेला आहे. कमाताईने विचारले, पण या एवढ्याशा खेड्यात हा प्रशस्त वाडा कुणी कशाला बांधून ठेवला? हे अंजनगाव आज खेडं बनलंय, पण एकेकाळी हे मोठं व्यापारी शहर होतं. असे सांगतात की 1 वर्ष अतिवृष्टीचं आणि दुसऱ्या वर्षी अवर्षणाचं संकट या समृद्ध नगरीवर कोसळलं. तेव्हापासून या शहराचा व्यापार बसत गेला, लोकवस्ती कमी होत गेली आणि शहराचं खेडं बनलं. आपल्या भारतात आज अशी कितीतरी खेडी आहेत की ऐतिहासिक काळी ती संपन्न शहरे होती आणि अशी कितीतरी शहरे आहेत की ती पूर्वी खेडी होती. कमाने हसून म्हटले, हो खरं आहे. आमची मुंबईच नाही का पूर्वी म्हणे एक छोटंसं खेडं होतं. सदानंदाने म्हटले, माणसांप्रमाणेच गावाचंही भवितव्य असतं. दैवाने हात दिला तर गरीब माणूसही उत्कर्षाच्या शिखरावर चढतो नि दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडला की तिथून कोसळून रसातळाला पोहोचतो. भावे गुरुजी हसलेने म्हणाले, माणसाच्या उत्कर्षात दैवाचा थोडासा हात असतो, पण गावाचा उत्कर्ष मात्र सर्वस्वी माणसावर अवलंबून असतो. सदानंद मुंबईच्या एका हायस्कूलमध्ये शिक्षक होता. गेल्या वर्षीच MA झाला होता. त्याने म्हटले, सर्वस्वी माणसावर अवलंबून असतो असे काही म्हणता येणार नाही, कारण माणसापेक्षाही निसर्गाचं वर्चस्व. तेवढ्यात आचारी एका मोठ्या पितळेच्या ताटात चहाचे कप घेऊन आला. भावे गुरुजींनी म्हटले, आपण रात्री चर्चा करू. आता तुम्ही मंडळी चहा घ्या. मी थोड्या वेळाने येतो. मग आपण जरा बाहेर चक्कर टाकून येऊ, म्हणजे या गावाची तुम्हाला थोडीशी कल्पना येईल. बैठकीच्या दालनाला लागून असलेले दालन कमाताईने स्त्री वर्गासाठी पसंत केले आणि सगळ्यांनी आपापले सामान आणून ठेवले. या खोलीला पूर्वेला आणि उत्तरेला भरपूर खिडक्या होत्या. उत्तर बाजूच्या खिडक्यातून दूरवर समांतर वाहत असलेली नदी आणि त्याच्या पलीकडे पसरलेली शेते, क्षितिजाला टेकून उभ्या असलेल्या डोंगरांच्या रांगा, सारेच दृश्य मोठे सुंदर दिसत होते. चहा पिऊननी चेहरे धुवून श्रममुक्त झाल्यावर थोड्या वेळाने भावे गुरुजी आले. सगळी मंडळी त्यांच्याबरोबर बाहेर निघाली. प्रथम त्यांनी तो सबंध वाडा मंडळींना दाखवला. मध्ये मोठा लांब लचक चौक असलेल्या या वाड्याला 12 प्रशस्त दालने होती. काही दालनातून सुंदर कोरीव काम केलेली जुन्या पद्धतीची शिसवीची मोठमोठाली टेबले, खुर्च्या, आरसे लावलेली उंच कपाटे होती. चौकाच्या पश्चिमेच्या बाजूला खूप मोठे दालन होते. मूळ हे बैठकीचे दालन असावे, कारण छताला मध्यभागी झुंबर लटकत होते आणि आजूबाजूला सबंध छतभर 1.5 हात अंतरावर तांबड्या अलवानाच्या आच्छादनात बांधलेल्या अनेक हंड्या दिसत होत्या. चारी बाजूच्या भिंतीवर पुराण ग्रंथातल्या आणि इतिहासातल्या ठळक प्रसंगाची मोठमोठाली चित्रे चितारलेली होती. चित्राचा मूळ रंग बराचसा निघून गेला होता, तरी सुद्धा त्यांचे सौंदर्य कमी झालेले नव्हते. सगळी दालने झाडून साफसूफ केलेली होती. सामान व्यवस्थित लावलेले होते, पण माणसाच्या वास्तव्याच्या खुणा मात्र कुठे दिसत नव्हत्या. प्रत्येक दालनात शिरल्याबरोबर भावे गुरुजी माहिती सांगत होते. ऐतिहासिक काली बांधलेल्या या वाड्याचे सध्याचे मालक श्रीमंत बापूसाहेब अंजनगावकर उमरावतीला बंगला बांधून तिथे स्थायिक झाले होते. कमाने मध्येच विचारले, अन मग इथं? इथं त्यांचा कारभारी असतो, तो सगळी व्यवस्था बघतो. या दिवाणखान्यापलीकडे जी छोटी खोली आहे तिथे तो राहतो. आज उमरावतीला गेलाय, रात्री परत येईल.
दरवर्षी वसुलीच्या वेळी फक्त थोडे दिवस ते इथं येऊन जातात. वृंदाने चौफेर नजर फिरवीत म्हटले, मग हा वाडा आता असाच पडून राहणार का? आतापर्यंत तसाच पडून होता, पण अंजनगावकरांनी हा वाडा आमच्या संस्थेला देणगी म्हणून दिला. इथे शेतकी कॉलेज सुरू करण्याची संस्थेची योजना आहे. तेवढ्यात दिवाणखानाच्या पलीकडच्या दालनात एक नोकर बैठक घालू लागला. ते पाहून कमाने विचारले, आणखी दुसरी मंडळी इथे येणार आहेत का? हो, नागपूरच्या युवक संघाचे काही लोक येणार आहेत. बोलता बोलता सर्व मंडळी बाहेर पडली. आजूबाजूचा सगळा प्रदेश मोकळा होता. तो वाडा अगदी गाव सीमेवर होता. एकेकाळी हा वाडा गावातच होता नि थेट नदीपर्यंत लोकवस्ती होती अशी गुरुजींनी माहिती सांगितली. आसपास पडक्या घरांच्या खुणाही त्यांनी दाखवल्या. चालत चालत सर्व मंडळी नदीपर्यंत गेली. गुरुजींनी म्हटले, ही पूर्णिमा नदी अशीच सरळ 40 मैल वाहत जाऊन तापीला मिळते. हिच्या या बाजूच्या किनाऱ्यावर दर 3-4 मैल अंतरावर नांदगाव, शिर्ली, पारगाव, अंबारी, बिंबारी अशी छोटी छोटी गावे आहेत. या वेगवेगळ्या खेड्यातून आमच्या संस्थेतर्फे वर्षातून 2दा आम्ही श्रमदान शिबिरे भरवित असतो. यावेळी ही योजना आम्ही जरा मोठ्या प्रमाणात आखली आहे. अंजनगावाहून थेट बिंबारीपर्यंत एक सरळ रस्ता करायचा आहे. या कार्यासाठी प्रत्येक गावात एक श्रमदान शिबिर उद्यापासून सुरू होईल. हा मोटार रस्ता तयार झाला की मग इथं या वाड्यात शेतकी शाळांनी कॉलेज सुरू करायची योजना आहे. सर्व मंडळी मुक्कामाकडे परत फिरली तेव्हा बाहेरच्या दालनात शिबिरातल्या पुढील कार्यक्रमाचा फलक ठेवलेला होता व त्यावर कार्यक्रमाची रूपरेषा लिहिलेली होती. ते पाहून वृंदाला सुरतेच्या बोर्डिंग शाळेची आठवण झाली. साऱ्यांनी थांबून त्या कार्यक्रमावर नजर फिरवली. पहाटे 5 वाजता उठणे, मुखमार्जनादी विधीनंतर सामुदायिक प्रार्थना, नंतर चहा फराळ, त्यानंतर 10:30 वाजता वाड्यापुढल्या मोठ्या चौकात एकत्र जमायचे होते. उद्या त्यावेळी उमरावतीच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन होणार होते. दुपारी 12ला काम संपवून परत मुक्कामावर येणे, स्नान, भोजन आणि 2 तास विश्रांती, पुन्हा 3 ते संध्याकाळी 6 पर्यंत काम, त्यानंतर रात्री सांस्कृतिक कार्यक्रम. या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध विषयांवर चर्चा आणि करमणुकीचे कार्यक्रम अशी एकंदर रूपरेषा आखलेली होती. स्त्रियांसाठी सकाळी 7 ते 11 गावातील साफसफाई, घरांची झाडझूड करून घरे व्यवस्थित कशी ठेवता येतात हे शिकवणे, शरीराची निगा, स्वच्छता आणि त्यांचे महत्त्व समजावून सांगणे, पाकशास्त्रातल्या सुधारणा शिकवणे. दुपारी 3 ते 6 साक्षरतेचे वर्ग घेणे, बालसंगोपन, प्रसूतीसंबंधी माहिती देणे, आरोग्याचे ज्ञान करून देणे, शिवण शिकवणे, कितीतरी विविध कार्यक्रम होते. रात्रीचा सांस्कृतिक कार्यक्रम सर्वांसाठी एक सामुदायिक ठेवलेला होता. रात्री या मंडळींचे जेवण चालले होते तेव्हा नागपूरचा युवक संघ येऊन दाखल झाला. सगळ्यांची जेवणे उरकल्यावर गुरुजींनी नव्या जुन्या पाहुण्यांना बैठकीच्या दालनात एकत्र जमवून सगळ्यांचा एकमेकांशी परिचय करून दिला. शिबिर कार्यक्रमाची एकंदर रूपरेषा सांगितली. कारण उद्या इथले उद्घाटन झाल्यावर ते नांदगावला जाणार होते. तिथून पुढच्या गावच्या शिबिरात आता 1 महिनाभर तरी त्यांची सारखी धावपळ सुरू होणार होती. त्यांच्या जागी मार्गदर्शनासाठी उद्या दुसरा कार्यकर्ता येणार होता आणि मग शिबिर संपेपर्यंत तोच इथली व्यवस्था बघणार होता. एकंदर कार्याची रूपरेषा समजावून सांगितल्यावर गुरुजींनी म्हटले, माझी अशी सूचना आहे की सकाळच्या प्रार्थनेची जबाबदारी भगिनी वर्गाने उचलावी. कारण स्त्री ही जगत जननी, स्त्री म्हणजे शक्ती, तेव्हा तिच्याच शुभदर्शनाने आणि शुभवाणीने दिवसाला सुरुवात व्हावी. पुरुष वर्गाने ही सूचना ऐकताच एकदम एका सुरात म्हटले, वाह, अगदी अभिनंदनीय सूचना आहे, एकदम मान्य. सुशीलाबाईंनी म्हटले, आमच्यातली ही वृंदा या कामाला अगदी योग्य आहे. आमच्या कल्याण मंदिरात असलं काम तीच करते. कमाने म्हटले, अन गुरुजी ही संस्कृतची पंडित आहे, वेदशास्त्र पुराण पारंगत आहे, प्रवचने फार उत्तम करते. गुरुजींनी हसून म्हटले, वाह, तर मग आणखी काय हवं? आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातील आध्यात्मिक विभाग कुणी पाहावा ही माझी चिंता मिटली. आपल्या आवडीचेच काम आपल्या वाट्याला येते हे पाहून कुठच्याही तऱ्हेचे आढेवेढे न घेता वृंदाने ते खुशीने पत्करले. एकंदर सर्व वाटाघाटी नि रोजच्या कामाची विभागणी झाल्यावर स्त्रीवर्ग आपल्या दालनात आला. आपापले बिछाने पसरताना सुशीलाबाईंनी म्हटले,
उद्या सकाळी गुरुजींना सांगून मी स्वयंपाकघरातली व्यवस्था थोडी बदलून घेणार आहे. कमाने विचारले. कसली व्यवस्था? स्वयंपाकाची. मग असं काय ते जेवण? आमटीची आग, चपात्या वातड नि कच्च्या. 3 आठवडे महिना रोज हे असं अन्न माझ्याने नाही खाववणार आणि तुमची सगळ्यांचीही पोटं बिघडतील. गोष्ट खरी होती. त्यांनी वर्णन केल्याप्रमाणे जेवणाची तऱ्हा होती खरी. तेव्हा उद्यापासून स्वयंपाकघराची व्यवस्था स्वतःकडे घेण्याचे सर्वानुमते ठरले आणि मग सगळ्या जणी आपापल्या बिछाण्यावर पडल्या. काही वेळाने आजूबाजूच्या बिछाण्यावरून दीर्घ श्वासोच्छ्वासाचे आणि मधून घोरण्याचे आवाज ऐकू येऊ लागले. पण वृंदाला झोप येईना. कारण कुठल्याही नवीन जागेत सुरुवातीला झोप न लागण्याच्या तिच्या नेहमीच्या स्वभावामुळे प्रयत्न करूनही तिचा डोळा लागेना. डोळे मिटून ती स्वस्थ पडून राहिली. जिकडे तिकडे शांत होते तेवढ्यात पलीकडच्या दालनात रेडिओ सुरू झाला. रात्री आलेल्या युवक मंडळाच्या सामानात मघा तिने रेडिओ बघितला होता. रेडिओवर कुणाचं तरी हिंदी भाषण सुरू झालं. भाषणातले शब्द थोडा वेळ कानी पडताच तोच कुणीतरी काटा फिरवला. संगीताचे हलके सूर उघड्या खिडक्यातून नि बंद दरवाजाच्या फटीतून आत शिरले. त्या मागोमाग गीतातले शब्दही उमटले. तू गंगा की मौज में जमुना की धारा. कुठल्या तरी सिनेमातले गीत हे आहे एवढं तिला माहीत होते. त्या भावस्पर्शी गीताच्या स्वरलहरी रात्रीच्या प्रशांत वेळी विलक्षण गोड वाटू लागल्या. तेवढ्यात त्या गीताबरोबर कुणीतरी बासरीची साथ धरली. बासरीचे सूर हवेत घुमले. तिला एकदम गणपती उत्सवात झालेल्या ताराच्या गायन कार्यक्रमाची आठवण झाली. त्याबरोबर ताराचीही आठवण झाली. 8 दिवसांपूर्वी तिचे मद्रासहून पत्र आले होते. तिथले काम संपले की ती कलकत्त्याला जाणार होती. तिथे कुठल्याशा 2 चित्रपटांना पार्श्वगीते गाण्याचा तिने करार केला होता. सुरतेच्या शाळेत आपल्या बाकावर बसणारी ही अबोल, गरीब, अंधारात असलेली मुलगी आज कीर्तीच्या प्रकाशात चमकत उत्कर्षाच्या पायऱ्या मोठ्या झपाट्याने चढते आहे. सुरत, कैलासपूर. तिचे विचार ताराला सोडून स्वतःच्या गतजीवनाकडे वळू लागले. पण लगेच तिने आपले मन आवरले आणि पहाटे उठल्यावर प्रार्थनेच्या वेळी काय म्हणायचे याची मनाशी जुळवाजुळव करण्यात ते गुंतवले. आज वृंदा या कादंबरीचा 25वा भाग इथेच संपला. आज मी वाचलेला हा 25वा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक केल्यानंतर हाईप बटन दाबायला अजिबात विसरू नका. आणि आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 26व्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.